शेवटी पेपरवाल्यांनाही माघार घ्यावी लागली. तुझ्याविषयी सगळं चांगलं छापून आलं. आता जातोय ना त्या मानसीकडे तिला आणायला, तेव्हा तिला हा पेपर दाखवतो आणि सांगतो, बघ तू म्हणत होतीस ना तसं काही नाहीये. तो स्वतः तिकडे पोलिसांपासून पळतोय आणि गुंडही लागलेत त्याच्या मागे. आपण ऑलरेडी एवढ्या प्रॉब्लेम्स मध्ये आहोत, त्यात जर का तो इकडे आला ना तर प्रॉब्लेम्स अजूनच वाढतील. कळतंय तुला? उलट प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील निरंजन. बघ हर्षच्या खूप मोठमोठ्या लोकांपर्यंत ओळखी आहेत. कोण आहे? मी मानसी. प्रत्येक स्त्रीला तुम्ही सामान्य आणि स्वतःपेक्षा कमी लेखता, पण कधी कधी असंही होऊ शकतं की स्त्री पुरुषापेक्षा जास्त हुशार आहे हे ती प्रूव्ह करू शकते. आणि तुम्हाला काय, तुम्हाला ऑफिस सांभाळायचंय, पण आम्हाला संसारी सांभाळायचंय आणि तुम्हालाही. आणि तसंही अरे हो हो मॅडम, चुकलं आमचं, मान्य करतो. मान्य केलं ना? हो हो. बाबा आजवर तुम्ही प्रत्येक संकटातून मला बाहेर काढलं, पण माझं नशीब असं आहे की माझ्यावर एकामागून एक संकट येतच राहतात. सावरे, काय झालंय नक्की? बाबा लोन काढायचंय शाळेवर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ते अगदी योग्य करशील, खात्री आहे मला. बेटा, मी तुला हवी ती मदत करेन. सांग बेटा, काय मदत करू? बाबा आपल्यावर लागलेला कलंक पुसण्यासाठी मला हे केलंच पाहिजे. तिची समजूत काढायला आणि तिला न्यायला मी आलो होतो खरं आता. हो पण ती इथे आलेलीच नाहीये. ती गेली कुठे? आम्ही थोडं प्रॉब्लेम मध्ये होतो, बरोबर आहे. आणि आता जर का अजून संकट वाढली तर वाट लागेल. तू प्लीज थोडं समजून घे ना. अरे पण मला माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? प्रेम करतेस ना माझ्यावर? हो पण आई बाबांचं. अरे आई बाबांना मी सांगेन, मी स्वतः समजावून सांग, ठीक आहे? आता तू फोन कुठलाही रिसीव्ह करू नकोस आणि फोन स्विच ऑफ कर प्लीज. ठीक आहे. निरंजन, तू हिला इथे बोलवून संकट ओढवून घेतलंय स्वतःवर. आधीच मी तुला सांभाळते, त्यात आता ही. वैताग आलाय मला तर. भेटायला आलं तर चालेल? चालेल. म्हणजे आत्ता मला ऑफिसला जायचंय, पण तुला भेटून मग जाईन मी ऑफिसला. कधी येतेस? 1 तासात? चालेल. थँक्स. आल्यावर सविस्तर बोलू. बाय बाय. तरी मीच तुम्हाला सांगत होते की असल्या घरामध्ये तिचं लग्न लावून देऊ नका म्हणून, पण तुम्ही ऐकलं नाहीत माझं. परत तिला पाठीशी घालू नकोस. वासंती, पुन्हा सांगतो, तिला पाठीशी घालू नकोस. हे जे काही घडलं ना त्यामध्ये त्या घराचा दोष नाहीये, आपलाच राहणं खोट आहे. बहुतेक तिला माझ्याबरोबर संसार करायचा नाहीये. आता हे सगळं बहिणीला कसं समजून सांगू? पण सांगावं तर लागेलच. ऑफिसलाच जातो, तिथेच असेल बहिणी.